माहेर म्हटलं की जिव्हाळ्याचा विषय प्रत्येक मुलीसाठी. तसं काय झालं, वडील होते तोपर्यंत कॅन्टीन चालू झालं. मग दरवेळेला त्यांना एक कौतुक वाटायचं की तुला ना मी कॅन्टीनला फिरवायला नेईन. पण त्यांच्याकडनं काही झालंच नाही. पण एक आईला साडी घ्यायची होती म्हणून आम्ही कराडला जाणार होतो. तर आई म्हणली चल. म्हणजे मला असं वाटलं की जाऊ दे, त्यांची ती इच्छा अशी पूर्ण करू. आपल्याला माहिती असतं की आपण कुठेही जातो, मॉलमध्ये जातो, डीमार्टला जातो, इकडे तिकडे खरेदी करतो. मग ते कॅन्टीनला जाण्याची त्यांची एक इच्छा पूर्ण करायची म्हणून. आणि आपल्याला सतत असं वाटतच असतं की आपल्याबरोबर जसं पूर्वी आई वडील फिरायचे, अर्थात काय आईला आपली हौस करायची असते आणि आपल्याला आईची हौस करायची असते. तिच्याबरोबर असा जसा पूर्वी घालवलेला असतो तितकं, म्हणजे आपलं मनच भरत नाही आपल्या माणसांच्या बरोबर एन्जॉय करता करता. तसं मी आईला घेऊन गेलो होतो कराडला. आम्ही साडी घेतली. तर साडी घेतल्याबरोबर आईला पूर्वीचे दिवस आठवले असतील. तिला ती एका मंदिरात जायचं होतं आणि इतका उन्हाळा कडक, त्यात वडाचं झाड इतकं छान वाटत होतं ना, थंडगार. त्याच्याबरोबर शेजारीच उभा राहिलेला कुल्फीवाला, सगळं गावाकडचं वातावरण आणि थंडगार सावलीला शांत बसलेली ही सगळी माणसं वाट बघत. मग आम्ही पण तेवढा वेळ एन्जॉय केलं. मग तिथं मला एक समोरच पिशव्यांचा स्टॉल दिसला. 101 पिशव्या, इतक्या सुंदर पिशव्या होत्या की त्यातले घ्यावीच अशी वाटत होती. पण असं वाटायचं की काय करायचं ना पिशव्या घेऊन वगैरे. आणि नंतर एकदा वडिलांच्या बरोबर पेन्शनला गेलं की कधीतरी कराड फिरल्याची आठवण यायची. म्हणजे कुठल्या पेटातनं न्यायचे, परत पेन्शनला गेल्यावर ते खायला प्यायला घालायचे, ती आठवण झाली. तिथंच एक शेजारी मंदिर होतं गणपती बाप्पाचं. तर आईला काय करायचं होतं, त्या गणपती बाप्पाच्या मंदिरात दानपेटीत पैसे टाकायला त्याला न्यायचे होते. पण तिला काय पायऱ्यात चढता येत नव्हत्या. मग नंतर आत गेले तेव्हा मला आठवण आली की आपल्या मनात असून चालत नाही, देवाच्या मनात असावं लागतं मंदिरात जायचं आपण की नाही. तसं मला पूर्वीची आठवण झाली. 15 वर्षापूर्वी मला एकदा ताप आला होता आणि त्या गणपतीच्या मंदिराच्या मागंच एक हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली. पण मी त्या एवढ्या संकटातनं वाचली म्हणून मी ह्या गणपतीला गेले होते. परत आणि तीच आठवण आली आणि कसं काही योगायोग आला. मग आईच्या निमित्तानं मला आई म्हटली की जा तूच मंदिरात जा, आता मला पायरी चढता येत नाही. आणि मला जाणं भाग पडलं. मग शेवटी आत गेले तर एवढा सुंदर उंदीर मामा बघितला. त्याच्याकडनं गोल फिरून त्याचं छान दर्शन घेतलं. खूपच स्वच्छता आणि टापटीप होती आणि खूप सुंदर देखणा होता उंदीर मामा. तो मला खूप आवडला म्हणून मी पूर्ण कडेकोऱ्यानं फिरून त्याला बघितला. आणि मग तिथं गणपतीच्या दर्शन घेतलं आणि पटकन निघून आले. आणि गंमत काय झाली, रिक्षात बसल्यावर 2 गाढवं दिसली. एक पुढं चालत होतं, मागं एक चालत होतं. मग मला ती गाढवाची गोष्ट आठवली. आणि माझं सतत एक मनात ठरलेलं असते, म्हणजे कुठलं एक काम करायचं झालं ना तर मी काय म्हणते, काम करताना दुनियाला काय लाजायचं, काम तर करतोय. माणसं गाढवावर बसलं तरी चालू होणार, नाही बसलं तरी चालू.